श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मंगल कळश हा असतो. तर मंगल कळश तुमच्या घरामध्ये असले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये मंगल कळश नाही आहे तर त्यांनी आपल्या घरामध्ये मंगल ठेवावा की नाही हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती मंगल कळश काय म्हणजे काय आहे. तर एक तांब्याचा तांब्या असतो, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यावर आपण आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवतो आणि त्याच्यावर एक नारळ ठेवत असतो. तर ते म्हणजे मंगल कळश आहे. तर मंगल कळश जर घरामध्ये असले तर खूप गोष्टींमध्ये फरक पडत असतो. तुम्हाला माहिती असावं की ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की आधी मंगल कळशाची स्थापना करा, नंतर तुम्ही घरामध्ये जावं. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन असेल, सत्यनारायणची पूजा असेल किंवा कोणतीही साधी ना साधी पूजा असेल त्यावेळेस मंगल कळश हा म्हणजे मंगल कळशाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे कोणतीही पूजा करत असताना मंगल कळश हा असतोच. अशी कोणतीच पूजा नाही आहे की त्याच्यामध्ये नारळ नाही आहे किंवा ते मंगल कळश नाही आहे. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे की कोणतीही पूजा असेल त्याला मंगल कळश महत्त्वाचा आहेच. तर तुमच्या घरामध्ये मंगल कळश असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे, म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसतो तर जी आपलं देवघर आहे त्याच्या उजव्या साईडला मंगल कळश असणं गरजेचं आहे. खूप जणांच्या घरामध्ये आपण पाहतो की डाव्या साईडला असतो. तर तुम्ही जर तुमचा डाव्या साईडला मंगल कळश असेल तर तो तुम्ही उजव्या साईडला करून घ्या, म्हणजे लगेचच्या लगे बदलून ठेवू शकता. म्हणजे ज्या घरामध्ये बदलणाऱ्या गोष्टी आहेत त्या बदलायला उशीर होत असतो. म्हणून मी सांगत आहे की तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश आहे की मंगल कळश जी आहे ती तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचं आहे. देवघराच्या उजव्या साईडला तुम्हाला मंगल कळश ठेवायचा आहे. त्याचबरोबर मंगळ कळश जर आपल्या घरामध्ये असेल तर घरामधली जी वास्तुदोष आहे किंवा ज्या अडचणी असतात त्या अडचणी निघून जातात. किंवा आपल्या घरामध्ये पैसा कोणाकोणी येणं असेल तो पैसा आपला यायला सुरुवात होतो. म्हणजे काही अडचणी असतील त्या अडचणी लवकरात लवकर कमी होण्याचा एक साधन म्हणजेच मंगल कळश आहे. आणि घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा एखाद्या घरामध्ये आपण पाहत असतो की घर कधीच म्हणजे आपण घरामध्ये गेल्या ते घर चांगलं दिसत नाही, म्हणजे आपल्याला असं काहीतरी नसल्यासारखं वाटतं. त्या घरामध्ये आपण पाहू शकता की मंगल कळश नसतो. तर तुमच्या घरामध्ये जर तसंच वाटत असेल, भनभन लागतं असं म्हणत असतो आपण, तर भनभन जर घरामध्ये लागत असेल तर तुम्ही पहिलं कार्य करा ते म्हणजे मंगल कळश घरामध्ये ठेवायचं आहे. आणि जी मंगल कळश आपण ठेवलेला आहे ते जे नारळ आहे त्या नारळ ज्यावेळेस ठेवत असताना आपल्याला मंत्राचा उच्चार करून ठेवायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् किंवा श्रीसूक्त म्हणत म्हणत तुम्ही मंगल कळश ठेवू शकता. म्हणजे एखादी सेवा करत असताना ज्या गोष्टी आपण करत असतो किंवा आपण जी वेळ देत असतो तसंच तुम्हाला मंगल कळश ठेवताना सुद्धा तेवढाच वेळ द्यायचा आहे. मंगळ कळश ठेवल्यानंतर मंगळवार असेल, शुक्रवार असेल, पौर्णिमा आली किंवा अष्टमी आली किंवा नवमी आली, असे जे वार येतात किंवा सण येतात त्यावेळेस तुम्हाला ती जी मंगल कळश आहे म्हणजे ती जे नारळ आहे ते नारळावर तुम्हाला पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर ते जे पाणी आहे कळशातलं ते पाणी बदलायचं आहे, पाणी दुसरं घ्यायचं आहे. ते जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकता आणि दुसरं पाणी तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आंब्याची पानं त्या ठिकाणी ठेवायची आहेत. म्हणजे टवटवपणा देवघराच्या तिथे तुम्हाला टवटवपणा किंवा चांगलं सुचिरभूत आपल्याला त्या ठिकाणचं वातावरण दिसायला पाहिजे. म्हणजे सुंदर असं वातावरण आपल्याला दिसणं गरजेचं आहे. आणि जर मंगल कळश तुमच्या घरामध्ये नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, म्हणजे मंगल कळश घरामध्ये स्थापना करायची आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये मंगल कळश आहे त्यांच्या घरातलं वातावरण हे वेगळंच दिसतं. म्हणजे देवघराच्या तिथंच बघितल्या मन आपलं त्याच्याकडे जातं. म्हणजे आणि खूप जणांच्या इथं आपण पाहतो की मंगल कळश ज्यांच्या घरामध्ये ठेवला आहे त्या नारळाला कोंब येतं. म्हणजे तिथली जागा ही खूप चांगली आहे असं त्याचं मान्यता आहे. खूप जणांच्या इथं असं होतं की नारळाला कोंब येतं आणि ते नंतर वाळलं जातं. तर त्यावेळेसचं वातावरण म्हणजे तिथली नकारात्मक शक्ती जास्त आहे असं सुद्धा समजलं जातं. म्हणजे असा विषय तुम्ही मनामध्ये विचार नका वेगळा करू शकता. म्हणजे वेगळा विचार तुम्हाला करायचा नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेस जर तुम्हाला वाटलं की मंगल कळशामुळे काही गोष्टी तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या होत आहेत किंवा तुमचं जे मंगल कळश आहे त्याला कोंबच येत नसेल किंवा तुमचं जे नारळ आहे जर
खूप म्हणजे जी नारळ आहे त्याला कोंब आलं आणि ते वाळलं तर तुम्ही मनामध्ये वेगळं आणायचं नाही, ते नारळ तुम्ही बदलून दुसरं नारळ घेऊ शकता. असं जितक्या दिवस तुम्हाला वाटेल तितक्या दिवस तुम्ही करू शकता. किंवा खूप जणांचं असं असतं की पौर्णिमेला नारळ घ्यायचं, ते प्रत्येक पौर्णिमेपर्यंत घ्यायचं, नंतर दुसरं नारळ घ्यायचं ते दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत, म्हणजे महिना असं ते नारळ ठेवलं जातं आणि बदललं जातं जसं तुम्हाला जमेल तसं. किंवा तुम्हाला जर वाटलं की ह्याच नारळाला कोंब यावं किंवा हेच नारळ आपल्या घरामध्ये असावं, तर तुम्ही एकच नारळ कोंब येईपर्यंत म्हणजे ते उगवेपर्यंत तुम्ही तुमच्या देवघराच्या साईडला ठेवू शकता. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट की मंगल कळश का असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की मंगल कळश जर असलं तर नकारात्मक शक्ती, तिथलं वातावरण वेगळं होऊन जातं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ते जे कळश आहे ते अमृतासारखं आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस ज्या गोष्टी निघाल्या त्याच्यातून सुद्धा, म्हणजे ज्या गोष्टी निघाल्या त्याच्यात ते सुद्धा म्हणलं जातं की ते सुद्धा गोष्ट त्याच्यातून निघाली गेली आहे. तर आपल्या घरामध्ये मंगळ कळश हे असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीच्या वेळेस किंवा कोणतीही सेवा करत असताना किंवा एखादी पूजा करत असताना आपल्या घरामध्ये मंगळ कळश हा असणं गरजेचंच आहे. खूप वेळा मी व्हिडिओ केलेला आहे किंवा खूपदा मी सांगितलं गेलं आहे की तुमच्या घरामध्ये मंगळ कळश नसेल तर तुम्ही मंगळ कळश ठेवा. आणि जर तुमची जागा बदलली असेल तर तुम्ही जागा ती उजव्या साईडला करा, असं सुद्धा मी सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर जी वास्तुदोष आहे तो वास्तुदोष सुद्धा दूर होण्यासाठी प्रयत्न केला जातो किंवा प्रयत्न होतो. त्याच्यासाठी मंगळ कळश नक्की तुमच्या देवघरामध्ये ठेवा. त्याचबरोबर पाणी दरवेळी बदलू शकता. आणि तुमचा आणखी एक प्रश्न असतो की कोंबच आमच्या नारळात जर येत नसेल तर एक लक्षात ठेवा की नारळाला पाण्यामध्ये भिजवणं सुद्धा गरजेचं आहे. दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही पाणी त्याच्यावर म्हणजे नारळ भिजवू शकता. त्याचबरोबर जे कळशातलं पाणी आहे, नारळाच्या खाली जे आपण तांब्या घेतला असेल किंवा तुम्ही स्टीलचं घेतलं असेल, जे तुम्ही घेतलं असेल त्याच्यामधलं पाणी तुम्हाला दरवेळी बदलायचं आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे, खूप जणांचं असं असतं की भाड्याने जे राहतात म्हणजे रेंटने जे राहतात ते प्रत्येक वेळी रूम बदलतात. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही रूम बदलतात त्यावेळेस तिथलं वास्तू काय आहे तुम्हाला माहिती नसतो. तिथं म्हणजे सत्यनारायणाची पूजा केली असेल किंवा वास्तूची पूजा केली की नाही ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणून तुम्ही पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे की तुम्ही आधी तुमचे जेवढे भांडी असतील, जेवढं सामान तुम्ही घेऊन जाणार आहेत त्याच्या आधी तुम्हाला मंगळ कळश त्या ठिकाणी स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे सगळं सामान आणायचं आहे. म्हणजे आपले देव आणि मंगळ कळश त्या ठिकाणी आणायचं आहे. आणि नंतर तुमच्या जी गोष्टी आहेत त्या तुम्हाला नवीन घरामध्ये आणायच्या. शिफ्टिंग करायच्या आधी तुम्हाला पहिलं काम मंगळ कळश स्थापना करायची आहे. आणि मंगळ कळश घरामध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि त्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले 4 दिवस जे असतात त्या 4 दिवसामध्ये आपण हात लावत नाही, त्याचं पाणी बदलत नाही. तर तुम्ही कोणाकडूनही बदलून घेतलात तरी चालेल. घरामधील मुलगा असेल किंवा आपले मिस्टर असतील त्यांच्याकडून बदलू शकता, सासू सासरे असतील त्यांच्याकडून बदलून घेऊ शकता. अशा रीतीने मंगळ कळशाला फक्त आपला हात नाही लागू द्यायचा, एवढंच आपल्याला करायचं आहे. नारळ जर घरामध्ये नसेल तर नकारात्मक शक्ती घरामध्ये येत नाही, त्याच्यावर येऊन जाते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून मी सांगत आहे की मंगळ कळश घरात असला पाहिजे. तुमच्या घरामध्ये असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जे व्हिडिओ बघत आहेत दादा असेल किंवा कोणती ताई असेल ज्यांच्या घरामध्ये मंगळ कळश नाही, असं नका म्हणू की आमच्या सासू सासरे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मंगळ कळश आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमच्यापाशी देव नसतील, एखादा फोटो जर असेल तरी सुद्धा तुम्ही मंगळ कळशाची स्थापना करू शकता. अशा रीतीने मंगळ कळशाची स्थापना करायची आहे. आणि तुम्हाला माहिती की स्थापना करत असताना कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे, अक्षदा टाकायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, जे तुमच्याकडे असेल ते नाणं टाकायचं आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही दुर्वा त्याच्यामध्ये टाकू शकता, 1 फूल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्यावर जी आंब्याची पानं असतील किंवा तुमच्याकडे आंब्याची पानं जर नाहीत भेटली तर तुम्ही जी आपले विड्याची पानं असतात, नागिलीची पानं असतात ते तुम्ही 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, जेवढे जमतील तेवढे तुम्ही पानं घ्यायचे आहेत, ते त्या तांब्यावर ठेवायचे आहेत. आणि त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे. नारळ ठेवल्यानंतर जे नारळ आहे त्याच्यावर तुम्हाला स्वास्तिक कुंकानं काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर जी तांब्या आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कुंकानं स्वास्तिक काढायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला तांब्यावर स्वास्तिक आणि नारळावर सुद्धा स्वास्तिक काढायचं आहे. ते झाल्यानंतर अशा रीतीने ती पूजा झाली. आणि ज्यावेळेस आपण देवघराच्या उजव्या साईडला ते ठेवणार आहेत त्याच्या खाली काहीतरी छोटासा चौरंग असेल किंवा जशाच तसा मंगळ कळश ठेवायचा ना, जसाच त्याचा तांब्या ठेवायचा ना, त्याच्या खाली थोड्याशा अक्षदा म्हणजे आपले जे तांदूळ आहेत
तांदूळ थोडेसे ठेवायचे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि ते मंगल कळश त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि नंतर पूजा करत असताना तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा, किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, अशा रीतीने तुम्ही मंत्र म्हणत किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत तुम्ही मंगळ कळशाची स्थापना आपल्या देवघराच्या उजव्या साईडला करू शकता. त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं, धूप दीप दाखवायचा आणि अशा रीतीने मंगळ कळशाची स्थापना करायची. ती स्थापना तुम्ही मंगळवारी करा, शुक्रवारी करा किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता, ज्या दिवशी तुम्हाला जमेल. आता उद्या शुक्रवार आहे तर तुम्ही उद्या करू शकता जर तुमच्या घरामध्ये मंगळ कळश नसेल. आणि तुमच्या घरामध्ये मंगळ कळश आहे, तुम्ही ठेवलाय आणि त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीयेत, म्हणजे त्याचं पाणी बदलत नाहीयेत, किंवा तुम्ही त्याच्या विड्याची पानं जी जशाच तसे खराब झालेले आहेत, किंवा ते जे पाणी आहे त्या नारळात पोहोचत सुद्धा नाहीये, तर तुम्ही ते पाणी बदलायचे, पानं काढून टाकायचे. मी तुम्हाला आधीही म्हणलं आहे, मंगळवार शुक्रवार तुम्ही दररोजच्या दररोज जर केलात तरी चांगली गोष्ट आहे, पण मंगळवार शुक्रवार आपण म्हणत असतो की देवीचा वार आहे म्हणून, आणि ते देवीचंच नारळ म्हणून मंगळ कळश म्हणून स्थापना करायची असते. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही कमेंट म्हणजे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचं उत्तर मी नक्की देईल. काही चुकलं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते सुधारता येईल. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओ